प्रत्येक सरात बोलवलं असतं का तरी मी आनंद सरांना कधी ओळखलं असतं का त्या अस्मिता मॅडमला कधी बघितलं असतं का आपण त्यातनं थोडे बाहेर पडलो आपण वेगवेगळ्या लोकांशी एकत्र आलो आणि कुणाचाही काही स्वार्थ नाही इथे काय अस्मिता मॅडम तुम्हाला चाराने देणार नव्हती काही मॅडम तुम्हाला आखाणे देणार नव्हती म्हणजे आपण निरपेक्ष वृत्तीने एकत्र आलो कारण आज जग कसं आहे मला थोडासा फायदा असेल तर मी त्याला भेटणार माझा काहीतरी स्वार्थ असेल तर मी जाणार ही जी वृत्ती झाली ती आता आपण कमी कमी केली पाहिजे तेव्हा देव जास्त जास्त देतो ही त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे तर तुम्ही सगळे एकत्र ह्या सगळ्या गोष्टीमुळे आलात आणि मला आणि आमच्या जनशिक्षण आपला खूप आनंद झाला कारण हे एकत्र येणं आजच्या काळामध्ये फार महत्त्वाचं आहे वेगवेगळे मित्र मैत्रिणी जमवणं वेगळ्या समाजातना हे फार महत्त्वाचं आहे कारण समाज जेव्हा एकत्र येत जाईल तेव्हाच आपण सशक्त होत जाऊ त्यालाच आम्ही शिक्षण म्हणतो बरोबर सुसंस्कृतरित्या आणि हेच होण्यासाठी आपण सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचे सर नेहमी राबवतात आलं लक्षात इथे तुमच्याकडे कोणी पैसे मागितले का तुमच्या कोर्सचे जेवण बिवणचे वेगळे झाले तर मला माहिती नाही तो वेगळा भाग आहे म्हणजे आम्ही नक्की देऊ शकत नाही पण ते सुद्धा आपण एवढ्या रिजनेबल मध्ये करतो की असं कुठेही होऊ शकत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फार सोप्या ह्याच्यात करतो पण आम्हाला वाटतं की काहीतरी समाजाचं एकत्रीकरण होऊन आपण एक टीम म्हणून पुढे जाऊ आणि हे मला वाटतं हा उद्देश आम्ही ह्याच्यात साध्य करतो आणि तुम्हाला सगळ्यांना मी पुढच्या कामात शुभेच्छा चिंततो कारण मी खूप जास्त बोललो सर